बातमी भिवंडीतून। भिवंडीत जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचून आहे। तीनबत्ती मंडई परिसरात गुडघाभर पाणी साचले। नाल्याच्या चेंबरमधून पाण्याचा प्रवाह हा बाहेर येतोय। हा तीनबत्ती परिसर आहे। या परिसरामध्ये कायमच जरा जरी पाऊस बरसला तरी देखील गुडघाभर पाणी साचत असतं। स्वाभाविकच नालेसफाई न झाल्याचा जो आरोप आहे तो नागरिकांकडून करण्यात येतो। धार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेला आहे। आपण उभे आहोत तीनबत्ती बाजारपेठ परिसरामध्ये। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो की पाण्याचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे। एकंदरीत जो चेंबर होता नाल्यामधला, तो नाल्यातला चेंबर कशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकतो की त्याचा फ्लो किती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे एकंदरीत परिसरात जे आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाणी साचलेला आहे। जवळपास गुडघाभर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि काही पुढे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 1 ते 2 फुटांपर्यंत त्या परिसरामध्ये पाणी साचले आहे। त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात जो पावसाचं पाणी आहे ते या परिसरामध्ये शिरत आहे आणि त्यामुळे एकंदरीत काही तासाच्या पावसामुळे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो परिसर आहे तो तर पाण्याखाली आहे, परंतु इतर परिसर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याखाली येत आहेत। त्यामुळे पावसाचा जोर जर कायम राहिला तर ही परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।